नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पोहे, जे की नॉर्मल आपण जे खाण्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतले, जाडे पोहे घेतलेले आहेत आणि 1 वाटी आपल्याला ह्या ठिकाणी पोहे घ्यायचे. आणि गॅसवरती आपण पॅन ठेवला, त्यामध्ये आपल्याला हलकं गरम करून जे की रंग बदलणार नाही इतकंच आपण हे भाजून घेणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी साईडला आपल्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा वाकड्या व्हायला सुरुवात झाली की पोहे समजायचे की भाजलेले आहेत. आणि गॅस बंद केलेला आहे, कारण पॅन गरम आहे, त्यामध्ये आणखीन कुरकुरीत होतात. फक्त आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला हे पोहे भाजायचे, जे की आपल्या मिक्सरला काढायचं आहे, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही गिरणीवरनं जास्तीचं काढायचं असेल तर जास्तीचं आपण भाजून गिरणीवरनं काढून आणलं तरीसुद्धा चालते. तर 1-2 मिनिटाकरता आपल्याला थंड होण्यासाठी पोहे ठेवायचे. ह्या ठिकाणी थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ह्याची चांगली पावडर बनवून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला छान, आणि पावडरसुद्धा छान तयार झालेली आहे. जर खूप मोठं वाटलं किंवा दाटसर वाटलं तर थोडं आपण ह्याला चाळून घ्यायचं आहे, पण मी खूप वेळ फिरवलं आणि छान बारीक पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याला चाळायचीसुद्धा गरज नाही. तर आता एक भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये आपण ज्या वाटीनं पोहे घेतले त्याच वाटीनं आपल्याला ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं पाणी घ्यायचे. परफेक्ट मेजरमेंट आहे, नक्की हीच तुम्ही ट्रिक यूज करा, बिलकुल पदार्थ बिघडणार नाही. तर ह्या ठिकाणी 3 वाट्या आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये काही जिन्नस टाकायचे आपल्याला. या ठिकाणी घेतलेला आहे पापडखार, आपण पाव चमचा जितकं टाकलेलं आहे, कारण एकच वाटी आपल्याला ह्या ठिकाणी पोहे घेतलेले आहेत. आणि पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. जसं की तुम्हाला तिखट खूप जास्त आवडत असेल तर कमी जास्त टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे जिरा, मोठा मोठा वाटून घेतलेला जिरा टाकलेला आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. तर उकळून घ्यायचं. उकळून घेतल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी रंग असा झाला आहे. चला तर ह्या ठिकाणी थोडंसं उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी जे आहे ते उकळलेलं आपण जे पीठ आपण पोह्याचं काढलेलं आहे त्या पोह्याच्या पिठामध्ये आता हे पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अगदी उकळत्या पाण्यामध्येच आपण हे पीठ टाकलेलं आहे. गॅसवरती पातेलं ठेवलेलं नाही, आपण खालीच काढून घेतलं. फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं. आता आपण झाराने किंवा पळीनं आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जास्त पसारा न मांडता, जास्त कुठा न करता, अगदी परफेक्ट आणि कमी वेळामध्ये झटपट हा पदार्थ बनवून तयार होतो. किंवा जास्त पूर्वतयारी करायची सुद्धा गरज नाही. वर्षभरासाठी हा पदार्थ टिकतो आणि नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात एक कमेंट करून नक्की सांगा. चला तर ह्या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर काय करायचं, एक चाळणी घ्यायचं आणि चाळणीवरती जे आपण मिक्स केलेलं पोह्याचं पीठ आहे ते पूर्ण आपल्याला ह्या ठिकाणी टाकून द्यायचं. किंवा हाताने थोडे छोटे गोळे बनवून घेतलं आणि ते ठेवलं तरीसुद्धा चालतात, पण कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच ठेवलेलं आहे. आता तर थोडं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. स्प्रेड करून घेतल्यानंतर काय करायचं, गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर ह्या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे आणि आपण त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं चाळणी ठेवून वरती झाकण ठेवायचं. 10 मिनिटाकरता आपल्याला स्टीम करून घ्यायचं. चांगलं पीठ जे आहे ते वाफरलं जाईल. जितकं छान स्टीम झालं तितकं आपले पापड छान तयार, बिलकुल मोडत नाहीत. तर ह्या ठिकाणी स्टीम करून घेतलेलं पीठ जे आहे ते आपल्याला काय करायचं, थोडं मळून घ्यायचं आहे. हाताला चटके बसतील, त्यामुळे आपण काय ह्या ठिकाणी मॅशर घेतलेलं आहे, त्याने आपल्याला मॅशरने आपल्याला हे घुसडून थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये टाकून मळून घेतलं तरीसुद्धा चालते, किंवा कॉटनचा ओला रुमाल घेऊन त्यामध्ये मळून घेतलं तरीसुद्धा चालते. तर अशा पद्धतीने आपण हे मऊसर करून घेतलेलं आहे पीठ. आता नेहमी तर आपण तांदळाचे, रव्याचे कुठलेही पदार्थ बनवतो, पण आज आपण अगदी पोह्यापासून आणि वर्षभर टिकणारे पापड आहेत. अगदी एकपट नाही तर चौपट हे पापड फुलतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते छान मऊसर झालेलं आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मुलायम झाले आणि त्याचे आपल्याला गोळे बनतील असं आपण हाताने पाहू शकता. ह्या ठिकाणी मऊ पीठ जे झाले ते आपल्या एका भांड्यामध्ये आता त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर ज्या आकारामध्ये आपल्याला पापड बनायचं त्याच आकाराचे आपण ह्या ठिकाणी छोटे छोटे गोळे बनवून घेतात. पाहू शकता अगदी मऊसर आपले पेड्यासारखे छान गोळे बनवून तयार झालेले आहेत. तर सर्व गोळे आपल्याला सुरुवातीला एकदम बनवून घ्यायचे. चला ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत आणि इतके आपले ह्या एका वाटीच्या पोह्यापासून इतके गोळे बनवून तयार झालेले आहेत. भरपूर असे पापड बनवून तयार होणार आहेत. आता तर एक एक गोळा घ्यायचा आणि पॉलिथिन घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण जे की आपण नेहमीच वाफेवरचे पापड जे तांदळाचे बनवतो त्यासाठी पॉलिथिनचा वापर करतो, तेच पॉलिथिन ह्या ठिकाणी मी ठेवलेले आहेत आणि तेच घेतलेले आहेत. किंवा तुमच्याकडे पुरी मशीन, पापड मशीन असेल तर त्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी जर मशीन नसेल तर तुम्ही असं एखादा पोळपाट किंवा ओझं घ्या आणि वर प्रेस केलं की पापड अगदी 1 सेकंदामध्ये मोठं होतं, कारण पीठ जेव्हा चांगलं तयार होतं तेव्हा पापड मोठं व्हायला वेळ लागत नाही. एक 10 मिनिटामध्ये आपले हे सर्व पापड जे आहेत ते बनून तयार होणार आहेत. आणि अशा पद्धतीने एखादा मोठा कापड किंवा पॉलिथिन टाकून तुम्ही हे पापड उन्हामध्ये वाळायला 1 दिवसाकरता आपल्याला हे पूर्ण कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण पापड टाकून पॉलिथिन काढून घेतलेले आहेत. जसे की आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आता हे सर्व पापड जे आहेत ते बनवून घेणार आहोत.
तर मी जे हे पापड आहेत ते सुरुवातीला 1 तासासाठी मी हे घरातच बनवलेले आहेत आणि घरातच वाळायला ठेवलेले आहेत. नंतर जेव्हा उचलता येते 1 तासानंतर आपण हे पापड उचलून बाहेर उन्हाला नेऊन टाकू शकतो. बिलकुल मोडत नाहीत, खूप लवकर हडकले जातात. तर ह्या ठिकाणी जितकं पातळ हवं आहे तितकं आपण असे लाटण्याने सुद्धा हे पापड पातळ बनवू शकतो. बिलकुल मोडत नाहीत, कारण पीठ जेव्हा चांगले परफेक्ट तयार होते तेव्हा बिलकुल पापड जे आहे ते मोडत नाही. तर तुम्हाला 2 ते 3 ट्रिक आपण ह्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि तुम्ही कुठल्याही ट्रिकनं बनवा पापड अगदी छान बनून तयार होतात. तर आता सर्व पापड जे आहेत ते आपले आता ह्या ठिकाणी बनवून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे घरातच वाळायला ठेवलेले आहेत. नंतर उन्हाला ठेवेन आणि तुम्हाला लगेच वाळल्यानंतर दाखवणार आहे की पापड हे आपले किती पण फुलू शकतात आणि किती छान पापड आपले वर्षभरासाठी आपण हे पापड वाळवणीचे करू शकतो. तर पापड जे आहेत ते सर्व बनवून झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी गॅलरीतूनच घरात थोडंसं ऊन येत आहे, त्या साईडलाच मी ह्या ठिकाणी टाकलेले आहेत पापड आणि तिथंच थोडंसं वाळल्यासारखं झालं की नंतर मी हे चांगल्या उन्हाला नेऊन टाकणार आहे. चला तर फटाफट आपले पापड तर बनवून झालेले. चला तर दुसऱ्या दिवशी आपले पापड अशा दुसऱ्या दिवशी अगदी छान कडकडीत उन्हाला ठेवून आपण वाळवून घेतलेले होते आणि छान अशा पद्धतीने आपले पापड जे आहेत ते वाळलेले आहेत. चला तर ह्या ठिकाणी आता हे वाळलेले पापड जे आहेत ते आपल्याला तळून पाहायचे की पापड आपले किती छान आणि अगदी मुलायम आणि मस्त पापड वाळून तयार झालेले आहेत. तर हे पापड किती पण फुलतात ते तुम्हाला मी लगेच ह्या ठिकाणी तळून दाखवणार आहे. तर आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचे तेल गरम होण्यासाठी. तर सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि पापडसुद्धा टाकलेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मस्त पापड जे आहे ते फुललेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी लाल तिखटपेक्षा तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा कोथिंबीर कुठलेही मसाले टाकून तुम्ही हे पापड बनवू शकता. पोह्याचे पापड अगदी छान वर्षभर टिकतात आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात. तुम्ही नक्की ट्राय, घरच्या घरी मशीन न वापरता आपण ह्या ठिकाणी हे पापड बनवलेले आहेत. तर तुम्हाला हे पापड मी पुढे तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे इतके हे पापड छान झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलेलं असेल की पापड अगदी छान पातळ आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. पापड अगदी एकपट नाही, दुप्पट नाही, तर चौपट हे पापड फुललेले आहेत. तुम्हाला एक पापड मी पापडावर ठेवून दाखवते. कच्चा पापड इतका आणि तळलेला इतका झालेला आहे. तर तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.